नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। राज्यातल्या 9 लोकसभा लढतींचे उमेदवार ठरले। आतापर्यंत 9 जागांवर मविया आणि महायुती दोघांनी उमेदवारांची घोषणा केली। काय आहे तिथली परिस्थिती आणि गेल्या निवडणुकीत तिथे काय समीकरण होतं पाहूया। महाराष्ट्रातल्या 9 जागांवर मविया विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालंय। चंद्रपुरातनं काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये लढत होईल। सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंविरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भंडारा गोंदियात भाजपच्या सुनील मेंढेंविरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोले, नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे, पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांविरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, गडचिरोली चिमूरमध्ये भाजपच्या अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाट, नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांविरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण, तर लातूरमध्ये भाजपच्या सुधाकर शृंगारेंविरोधात काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। आता या 9 लोकसभांची सविस्तर माहिती पाहूया। चंद्रपूर लोकसभेत राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि अरणी या 6 विधानसभा येतात। गेल्या वेळी काँग्रेसचे बाळू धानोरकर विरुद्ध भाजपच्या हंसराज अहिर यांच्यामध्ये लढत झाली। काँग्रेसच्या धानोरकरांना 5,59,507 तर भाजपच्या अहिरांना 5,14,744 मतं पडली। धानोरकरांचा 44,763 मतांनी विजय झाला होता। राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या 4 विधानसभांमध्ये काँग्रेसला लीड होतं, तर वणी आणि आर्णीमध्ये भाजपचे अहिर पुढे राहिले। यंदा धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विरुद्ध मुनगंटीवारांमध्ये लढत होईल। राजा बोले दाढी हाले तसा कारभार या पक्षात अजिबात चालत नाही। त्याच्यामुळे ही लढाई फक्त पक्षाची किंवा वैयक्तिक प्रतिभा धानोरकरची नसून ही लढाई हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे। भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, अशी आज प्रतिभा धानोरकर यांनी आपल्यावर टीका केली। ठीक आहे, आता नवीन आहे, करू दे त्यांना टीका, काही अडचण नाही। सोलापूर लोकसभेत अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण या 6 विधानसभा येतात। 2019ला सोलापूर लोकसभेत भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसकडनं सुशीलकुमार शिंदे आणि वंचितकडनं प्रकाश आंबेडकरांची लढत होती। भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 5,24,985, सुशीलकुमार शिंदेंना 3,66,377 तर वंचितच्या आंबेडकरांना 1,70,007 मतदान झालं होतं। या लढतीत जयसिद्धेश्वर स्वामींनी 1,58,608 मतांनी शिंदे आंबेडकरांचा पराभव केला। जयसिद्धेश्वरांच्या विजयात वंचितचा घटक महत्त्वाचा ठरला होता। सोलापूर उत्तर, मध्य, दक्षिणसह अक्कलकोटमध्ये भाजपला लीड होतं, तर मोहोळ आणि पंढरपुरातनं काँग्रेसच्या शिंदेंनी मताधिक्य घेतलं होतं। यंदा भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंमध्ये लढत होणार आहे। पुणे लोकसभेत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभांचा समावेश आहे। गेल्या वेळी पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसच्या मोहन जोशींमध्ये लढत झाली। बापटांना 6,32,835 मतं तर मोहन जोशींना 3,08,207 मतं पडली। बापटांनी 3,24,000हून अधिक मतांनी जोशींना पराभूत केलं। पुण्यातल्या सर्व 6 क्षेत्रांमध्ये बापट आघाडीवर राहिले होते। यंदा भाजपचे मोहोळ विरुद्ध काँग्रेसच्या धंगेकरांमध्ये लढत होणार आहे। नांदेड लोकसभेत भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड, नांदेड, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या 6 विधानसभांचा समावेश आहे। 2019ला भाजपच्या चिखलीकरांविरुद्ध त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण लढले होते। चिखलीकर 40,000 मतांनी जिंकले। वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1,66,000 मतं घेतली होती। भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसच्या चव्हाणांना लीड होतं, तर नायगाव, देगलूर आणि मुखेडमध्ये भाजपचे चिखलीकर पुढे राहिले। यंदा भाजपच्या प्रताप चिखलीकरांविरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण लढणार आहेत। लातूर लोकसभेत लोहा, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा आहेत। गेल्या वेळी भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे मच्छिंद्र कामत लढले।
शृंगारेंना 6,61,495 तर कामतांना 3,72,384 मतं मिळाली. 2,89,111 मतांनी शृंगारेंचा विजय झाला होता. लोहा, लातूर ग्रामीण, लातूर शहरासह 6ही भागात भाजपचे शृंगारे आघाडीवर होते. यंदा भाजपचे शृंगारे विरुद्ध काँग्रेसच्या शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये लढत होईल. नागपूर लोकसभेत नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या 6 विधानसभा आहेत. गेल्या वेळी भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्यामध्ये लढत झाली. गडकरींना 6,60,221 तर पटोलेंना 4,44,212 मतं पडली. गडकरींचा 2,16,009 मतांनी विजय झाला होता. नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम या 5 मतदारसंघात गडकरींना लीड होतं. तर नागपूर उत्तरमधनं पटोले आघाडीवर राहिले. यंदा भाजपच्या गडकरींविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे उमेदवार आहेत. नंदुरबार लोकसभेत अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, साक्री, शिरपूर आणि नवापूर या 6 विधानसभा येतात. 2019ला भाजपच्या हिना गावितांविरुद्ध काँग्रेसचे केसी पाडवी लढले. हिना गावितांना 6,39,136 तर पाडवींना 5,43,507 मतं पडली. 95,629 मतांनी गावितांचा विजय झाला होता. शहादा, नंदुरबार आणि शिरपूरमध्ये भाजपच्या हिना गावितांना लीड होतं. तर काँग्रेसचे केसी पाडवी अक्कलकुवा, साक्री आणि नवापूरमधनं आघाडीवर राहिले होते. यंदा हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवींमध्ये निवडणूक होणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभेत तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, अहेरी, तिरोडा आणि गोंदिया या 6 विधानसभा येतात. 2019ला भाजपकडनं सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांच्यात लढत झाली होती. मेंढेंना 6,50,243 तर पंचबुद्धेंना 4,52,849 मतं पडली. मेंढेंचा 1,97,394 मतांनी विजय झाला होता. विधानसभेच्या 6च्या 6 मतदारसंघात भाजपच्या मेंढेंना लीड होतं. यंदा भाजपकडनं मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोलेंमध्ये लढत होईल. गडचिरोली चिमूर लोकसभेत आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर या 6 विधानसभा आहेत. 2019ला भाजपकडनं अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव उसेंडी लढले होते. अशोक नेतेंना 5,19,968 तर उसेंडींना 4,42,442 मतं पडली होती. भाजपच्या नेत्यांचा 77,526 मतांनी विजय झाला होता. तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया या 5 ठिकाणी भाजपच्या अशोक नेतेंना लीड होतं. तर अहेरीमधनं उसेंडी आघाडीवर होते. यंदा भाजपच्या अशोक नेत्यांविरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.